नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम सुरू आहे. दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि सकाळपासून 3 मृतदेह आणखी सापडलेले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते. डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट झालेल्या परिसरामध्ये सध्या दुर्गंधी पसरली आणि स्फोटामुळे परिसरामध्ये रासायनिक धूर सुद्धा पसरलेला आहे. हे दृश्य आपण पाहताय. दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे. काल दुपारी 2च्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आणि याच्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. कालचा आकडा, रात्रीपर्यंतचा आकडा 8 होता, मात्र आता आकडा वाढलेला आहे. सकाळपासून आणखीन मृतदेह जे आहेत ते बाहेर काढले जात आहेत. 11 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंतचे अपडेट्स नेमक्या प्रकरणामध्ये काय आहेत तर डोंबिवलीमधल्या एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान कंपनीमध्ये काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. जोरदार स्फोटामुळे कंपनीला आग लागली आणि स्फोटाच्या तीव्रतेनं परिसरातील घरांचं मोठं नुकसान झालंय. दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. सकाळपासून 3 मृतदेह सापडलेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, मात्र परिसरात केमिकलची दुर्गंधी आणि धूर पसरलाय. कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. डोंबिवलीमधल्या स्फोटाचे आतापर्यंतचे अपडेट्स आपण पाहत आहोत. सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुनील, सध्या काय स्थिती आहे? अमुदा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मी सध्या उभा आहे फेज 2 परिसरात आणि याच ठिकाणी ही कंपनी आहे अमुदान, ज्या ठिकाणी काल दुपारी 1च्या सुमारास स्फोट झालेला आणि हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये याचे हादरे बसले होते. एकंदरीत या ठिकाणी काल अग्निशामक दल आणि विविध संघटनाकडनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आणि त्या रेस्क्यूमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 62पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहितीही काल मिळत होती. मात्र आज रात्री अंधार झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते रेस्क्यू बंद करण्यात आलेलं, कारण अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं. मात्र आज पहाटेपासून पुन्हा एकदा एनडीआरएफची टीम त्याचबरोबर अग्निशामक दलाची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी रेस्क्यू करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी काही ठिकाणी आग लागली आहे, त्यावरती पाणी मारण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. तर आज सकाळपासून 3 जणांचा मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर काल 8 व आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र अधिकृत याच्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला आहे त्याचा आकडा समोर आला नाही आहे. मात्र 62पेक्षा अधिक जण अजूनही जखमी आहेत, तर अनेक जण याच्यामध्ये या मलब्यामध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रेस्क्यू करायचं काम सुरू आहे. मात्र या प्रकरणामध्ये जे कंपनीचे मालक होते त्यांच्यावरती सदोष चा गुन्हा देखील या ठिकाणी पोलीस स्थानकात दाखल झालेला आहे. ते देखील या कंपनीत होते की बाहेर होते त्यांचाही शोध जे आहे ते पोलिसांकडनं घेतला जात आहे. अजूनही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्यांची माहिती जी आहे ती मिळाली नाही आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्यांचे नाते जे कामगार या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा शोध आहे या ठिकाणी जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी घेत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी अग्निशामक दलाची जी टीम आहे या ठिकाणी. हो, नक्कीच तुम्ही घटनास्थळावर आहात. रासायनिक धूर त्या ठिकाणी पसरलेला आहे, दुर्गंधी सुद्धा पसरलेली आहे. अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत, मात्र तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करत असताना स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीमधील बॉयलर स्फोट प्रकरणासंदर्भातलीच बातमी आहे. कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालती मेहता आणि मलय मेहता विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉयलरच्या स्फोटामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. काल रात्रीपर्यंतचा आकडा हा 8 होता, मात्र आज सकाळपासून 3 आणखीन मृतदेह या ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा आकडा पोहोचलेला आहे 11वर. एमआयडीसी अमुदान कंपनीमधील बॉयलर स्फोट प्रकरणी आता अजूनही या ठिकाणी आमच्या 5 गाड्या इथे आलेल्या आहेत. 3 जणांचा मृतदेहही सकाळी काढलेला आहे एनडीआरएफच्या टीम. हो बरोबर. आता अजून बॉडी शोधण्याचं काम चालू आहे. जिथे जिथे पडलेले असेल तिथं शोधण्याचं काम चालू आहे. काय सांगाल की या कंपनीमध्ये अजून किती ठिकाणी आग लागलेली, म्हणजे आजूबाजूला पसरायची भीती वर्तवली जाते का? आता तशी भीती तर नाही आहे, पूर्णपणे तसं कंट्रोलमध्ये केलेलं आहे. आता जिथे जिथे आग असेल तिथे आम्ही कूलिंगचं काम चालू आहे आमचं. एकूण किती कंपन्यांमध्ये ही आग पसरलेली आहे, किती कंपन्यांचं नुकसान झालेलं आहे? आता तसं सांगू शकत नाही, पण तरी जवळजवळ 2 किलोमीटर 3 किलोमीटर पर्यंत नुकसान झालेलं आहे.